पत्रकार बंधू भगिनी, आपलं मराठी भाषा विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत। पत्रकार परिषदेची सुरुवात करण्यापूर्वी सन्माननीय विजय चौगुले साहेब, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्य आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, त्यांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला आपण संबोधित करावं। सर्व पत्रकारांचं स्वागत। बाल मराठी संमेलन 16 व 17 मार्च रोजी सिडको प्रदर्शन केंद्र वाशिम नवी मुंबई येथे साजरा होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम 2 दिवस चालणार आहे आणि 2 दिवसामध्ये सकाळ ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे आणि हे सर्व नवी मुंबईतले शाळा, प्रायव्हेट शाळा हे सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि याबाबत आपल्याला आमचे मराठी भाषेचे संचालक अरुण गीते, मराठी भाषेचे आमचे आणि हा संपूर्ण कार्यक्रम मराठी भाषेचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जाते असं ते आपले मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत साहेब हे स्वतः त्या ठिकाणी असणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीची पूर्णपणे या ठिकाणी मराठी भाषा बाल संमेलन ह्या 2 दिवस असं वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तो साजरा होणार आहे। याबाबतमध्ये तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती अरुण गीतेचे भाषा संचालक महाराष्ट्र राज्य हे तुम्हाला सांगतीलच कशा पद्धतीने या सर्व पद्धतीने या कशा काय कार्यक्रमाची म्हणजे नवी मुंबईतील कला, क्रीडा, संस्कृती, कार्यरत व नैपुण्य मिळवण्याच्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे। या संमेलनामध्ये आयोजनासाठी सर्व व्यवस्था स्थानिकांमार्फत घेण्याचाच प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। प्रचार, कार्यक्रमाची स्थळाचे बॉन्डिंग, सजावट, शोभायात्रा आणि नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यात असणार आहे। नवी मुंबई शहर परिसरात लेखक, कलावंत व विषय तज्ज्ञांचा वेगवेगळ्या प्रचारसत्रामध्ये सहभाग होणार आहे। महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे बाल संमेलनाचे आयोजन नवी मुंबईमध्ये केले जात आहे आणि या ठिकाणी सर्व नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व मराठी कलाकार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती अरुण गीते, भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। आपल्याला माहीतच आहे की मराठी भाषेचा सर्वांगीण वापर, विकास, मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सन्माननीय मंत्री डॉक्टर उदय सामंत सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली मराठी भाषा विभागाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम आणि योजना आयोजित केल्या जातात। आपल्याला सांगण्यास आनंद वाटतो की गेल्याच महिन्यामध्ये नाशिक येथे विश्व मराठी संमेलन अत्यंत यशस्वीपणे आयोजित केलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून आपण 15 आणि 16 मार्च या 2 दिवशी बाल मराठी संमेलन आयोजित करत आहोत। या बाल मराठी संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे की बालमनाचे जे साने गुरुजी आहेत त्या साने गुरुजींच्या नावाने या संमेलन स्थळाला साने गुरुजी बालनगरी असं नाव आपण तिथे देणार आहोत। हे संमेलन नवी मुंबई येथील प्रदर्शन केंद्र सिडको या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे। या 2 दिवसीय संमेलनामध्ये वैचारिक, कलात्मक, साहित्यिक अशा विविध प्रकारच्या
कलाविष्कारांचा, वैचारिक कार्यक्रमांचा आपण तिथे आयोजन करणार आहोत. हे संमेलन या स्थळी 2 ठिकाणी आपण करणार आहोत. त्याच ठिकाणी पहिलं जो भाग आहे स्वर्गीय दिबा पाटील मुख्य मंच, या ठिकाणी आपण काही या संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. दुसरं डॉक्टर जयंत नारळीकर उपमंच, या ठिकाणी बाल आणि त्या संबंधातील जे वेगळे विषय आहे महत्त्वाचे, त्या विषयावर मान्यवरांच्या उपस्थित परिसंवाद आयोजित करणार आहोत. तर या संमेलनाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका आपल्याला आम्ही प्रदान केलेली आहेत, परंतु आपल्या माहितीसाठी या 2 दिवसाचं जे काही संमेलन आहे त्याची रूपरेषा थोडक्यात पुढील प्रमाणे विशद करतोय. सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी या कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे. सकाळी 8:30 वाजता ही शोभायात्रा सुरू होणार आहेत आणि 11 वाजेपर्यंत ती संपन्न होणार आहे. तसंच दुपारी 11 ते 12 या कालावधीमध्ये बालनाट्य लिझस स सिक्रेट हे बालनाट्य सादर केलं जाणार आहे आणि त्यानंतर 12 वाजता या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सन्माननीय श्री गणेश नाईक साहेब, वनमंत्री महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा उद्योग मंत्री डॉक्टर सामंत साहेब, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश कोठारे, प्रतिभाताई मतकरी, सुप्रिया विनोद, या स्थानिक क्षेत्राचे सन्मान्य खासदार डॉक्टर नरेश मस्के, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्ष नेते आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक हे देखील उपस्थित राहणार आहेत. तसंच विचारवंत आणि मराठी भाषा साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, रवींद्र शोभणे, मिलिंद जोशी, लक्ष्मीकांत देशमुख आणि मराठी भाषा विभागाचे सन्माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता बाल साहित्य आविष्कार हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर 3 ते 4-4:30 या कालावधीत एक परिसंवाद आयोजित केला जाणार आहे, बालक पालक मानसिकता. तर या परिसंवादामध्ये अच्युत पालव, डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर मिलिंद जोशी, ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत, मीना नाईक, संध्या देवरुखकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 4:45 ते 6:30 या कालावधीमध्ये माकडचाळ हे सुप्रसिद्ध नाटक सादर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 अगोबाई ढगोबाई हा जो सलील कुलकर्णी आणि प्रसिद्ध कवी संदीप खरे यांचा गीतांचा कार्यक्रम, बालगीतांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. तर पहिल्या दिवसाचे हे जे मुख्य मंचावर जे कार्यक्रम आहेत तर ते आपल्या पुढे सादर केलेले आहेत. त्याचबरोबर त्याच दिवशी डॉक्टर जयंत नारळीकर उपमंच या ठिकाणी काही वैचारिक परिसंवाद आयोजित केले जातील. दुपारी 2:15 ते 3 या कालावधीमध्ये बोलीभाषा आणि बालक या संबंधातला परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. या परिसंवादासाठी मान्यवर म्हणून डॉक्टर रवींद्र शोभणे, अपूर्वा झोळगीकर, ऋषिकेश खिल्लारे, आनंद बोंद्रे, दिगंबर नाईक हे मान्यवर सहभागी होणार आहेत. त्याच्यानंतर दुपारी 3:15 ते 4:15 या कालावधीत बालकांचा कलाविश्वातील सहभाग हा वैचारिक परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. या परिसंवादासाठी बाळकृष्ण ओडेकर, गोविंद गोडबोले, अरुण पटवर्धन, संजय हळदीकर, राधिका देशपांडे, प्रकाश पारखी, राजीव तुलालवार आणि कृषांक कवठेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. तर अशा प्रकारे या संमेलनाच्या पहिल्या दिवसाचे जे काही कार्यक्रम आहेत आपल्या पुढे सादर केलेले आहेत. आता दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम 17 मार्च 2026 रोजी संपन्न होणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे. स्वर्गीय दिबा पाटील मुख्य मंचामध्ये सकाळी 8 ते 9 बाल वारकरी अभंग आणि टाळ मृदंग वादन तर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. याचे आयोजक आहेत अक्षय महाराज भोसले आळंदी. त्याच्यानंतर सकाळी 9 ते 10:30 या कालावधीत
परिसंवाद आयोजित केला जाणार आहे संत साहित्य आणि बालसंस्कार या विषयावर. या परिसंवादामध्ये अक्षय महाराज भोसले, योगी निरंजन महाराज, डॉक्टर भावार्थ देखणे, माणिक महाराज मोरे, अक्षदा तंतुळे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:15 ते 12:15 या कालावधीत क्रीडा क्षेत्र या विषयावर परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. तर प्रसिद्ध क्रीडा समालोचक सुनंदन लेले, विजय साळवी, सुहास खामकर, पूर्वा किंद्रे हे मान्यवर या परिसंवादात सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 12:30 ते 2 या कालावधीत बालकवी, ज्यांनी बालक काव्यामध्ये लेखन केलेलं आहे असे कवी, त्यांचं कवी संमेलन आयोजित केलं जाणार आहे. या कवी संमेलनामध्ये प्रवीण दवणे, कल्पना दुधाळ, संगीता बर्वे, दासू वैद्य, रमेश तांबे, प्रसाद माळी, मीरा निंगावकर, प्रबोधनी पठाडे, श्रीकांत ढोबळे, नीलाक्षी जाळवे, कामाक्षी सोनवणे हे कवी सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 2:15 ते 3:30 या कालावधीत कृष्ण कथा, प्रसिद्ध कथाकार शाहबाज गोलंदाज हे कृष्ण कथेचं सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4:15 ते 4:45 या कालावधीत मुलींची सुरक्षितता या विषयावर प्रसिद्ध संजय भुसकुटे, मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, तेजस्वी सातपुते, समादेशक राज्य राखीव पोलीस दल, ॲडव्होकेट पद्मनाभ पिसे, ज्येष्ठ विधिज्ञ, मुंबई उच्च न्यायालय, नीता फडके, निवृत्त पोलीस अधिकारी, डॉक्टर पौर्णिमा सुर्वे, प्राचार्य शिवाजी एस जोंधळे, इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च, तर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 5 ते 7 या कालावधीत सांगता समारंभ होणार आहे या कार्यक्रमाचा. आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेष सन्मान, जे काही कला, साहित्य आणि संस्कृती या विषयामध्ये विशेष ज्यांनी कामगिरी केली अशा मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. या समारोप सोहळ्यासाठी स्वतः डॉक्टर उदय सामंत साहेब, सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते हे उपस्थित राहणार आहेत. तर या सन्मान सोहळ्यामध्ये विशेष सन्मानार्थी म्हणून स्वप्नील जोशी, प्रसिद्ध सिने अभिनेते, आयुष म्हात्रे, प्रसिद्ध क्रीडापटू यांना विशेष सन्मानार्थी म्हणून सन्मानित केले जाणार आहेत. विशेष पुरस्कार देखील या सांगता सोहळ्याच्या कालावधीत दिले जाणार आहेत. श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप, त्रिशा ठोसर, नाळक 2 सिनेमाचे बालकलाकार आहेत, ज्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशा 3 व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहेत. त्याच्यानंतर विशेष सन्मान आणि सादरीकरण. मायरा वायकुळ आपल्याला माहित आहे, TV मालिकेमध्ये ही जी मुलगी आहे प्रसिद्ध आहे ती, तुझी माझी रेशमगाठ अशी बालकलाकार म्हणून, तर या बालकलाकारिकेचं आपण विशेष सन्मान देऊन सन्मानित करणार आहोत. किया इंगळे, बाल अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ती, हिचं देखील आपण विशेष सन्मान म्हणून सन्मानित करणार आहोत. ईशानी पाटणकर, सूर नवा ध्यास नवा या जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतलेले आहेत, त्यांचं देखील आपण सन्मानित करणार आहोत. शमीमा अख्तर, पसायदान या सरळ संस्थेच्या काश्मीरमधील ज्या विद्यार्थी आहेत, तर त्या पसायदान त्यांनी गायलेलं आहे, तर त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. त्या दिवशी संध्याकाळी 7:15 ते 9:30 या कालावधीत अलबत्त्या गलबत्त्या हे प्रसिद्ध नाटक सादर केलं जाणार आहे. त्याच दिवशी जयंत नारळीकर उपमंच त्या ठिकाणी काही परिसंवाद देखील आयोजित करत आहोत. सकाळी 10 ते 11 या कालावधीत जोकर आणि जादूगार, त्याच्यानंतर सकाळी 11:15 ते 12:30 या कालावधीत मराठी भाषेतील बाल साहित्य या विषयावरचा परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. या परिसंवादामध्ये किरण केंद्रे, एकनाथ आव्हाड, डॉक्टर माधुरी सहस्रबुद्धे, नीता पाटील, डॉक्टर सतीश साळुंके, अशोक गाडेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. दुपारी 12:45 ते 2 या कालावधीत मराठी माध्यमांच्या शाळांचे भवितव्य आणि पालकांची मानसिकता या विषयावर परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. या परिसंवादामध्ये दत्तात्रय वारे,
दत्तात्रय वारे म्हणजे वारे गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अश्विनी लाटकर या उपक्रमशील शिक्षण अधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगर येथे. नामदेव माळी या देखील उपक्रमशील शिक्षक आहेत. नागसेन पेंढारकर या आदिवासी भागातील कृतीशील शिक्षक आहेत. तर या 4 मान्यवरांचा या परिसंवादामध्ये सहभाग असणार आहे. दुपारी 2:15 ते 3:15 या कालावधीत नाट्यप्रयोग अभया हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. दुपारी 3:30 ते 4:30 या कालावधीत बदलत्या युगातील तंत्रज्ञान आणि बालमानसशास्त्र तर या विषयावर परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. या परिसंवादामध्ये डॉक्टर संजीव तांबे, अनुजा ब्रह्मे आणि ओमप्रकाश झुर्ले तर हे 3 मान्यवर सहभागी होणार आहेत. तर अशा प्रकारे या बाल मराठी संमेलनामध्ये विविध प्रकारचे वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमामध्ये स्थानिकांचा सहभाग आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग आहे. या कार्यक्रमासाठी ज्या व्यवस्था आपण करत आहोत त्या व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त स्थानिक लोकांचा, स्थानिक कलाकारांचा सहभाग असणार आहे. विशेषतः स्थानिक ज्या शाळा आणि शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक यांचा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग होणार आहे. कला, भाषा, क्रीडा, साहित्य या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेली आहेत अशा व्यक्तींचा आपण सन्मान देऊन त्यांचा गौरव करणार आहोत पुरस्कार देऊन. तर अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या 2 दिवसाची रूपरेषा आपल्या पुढे सादर केलेली आहे. धन्यवाद. त्याची जाणीव आहेत. कसं आहे, पहिलंच बाल संमेलन शासनाच्या वतीने आपण आयोजित करत आहोत. परीक्षेचा कालावधी आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु परीक्षेचा कालावधी असला तरी त्यामध्ये कुठली अडचण किंवा व्यत्यय न येता हे संमेलन आपण आयोजित करत आहोत. आपण स्थानिक त्यांना शाळेतून बसेस वगैरे येणार आहेत. आता प्रायव्हेट शाळा आहे तर प्रायव्हेट शाळेचे विद्यार्थी स्वतःच्या शाळेच्या बसेसमधून त्यांना आणणार आणि नेणार आहेत. तशी व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. त्यासाठी हा आपण शासनाच्या वतीने हा प्रयत्न आपण करतो आहे. कुठेतरी बालसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थी कुठल्या शाळेमध्ये शिकतोय त्यापेक्षा साहित्यिक, सांस्कृतिक आणि भाषा याबद्दल बालकांमध्ये लहानपणापासूनच गोडी निर्माण व्हावी, अभिरुची निर्माण व्हावी. तो कुठल्याही माध्यमातला असला तरी ते प्रत्येक बालकांमध्ये काही कलागुण आहेत, त्या कलागुणांना वाव मिळावं, त्यानिमित्ताने त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं. आणि हे जे वेगळे विषय ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमात आपण बघितले तर त्याच्यातून, कलेतून आणि विचारातून बालसंस्कार व्हावं हा देखील त्याच्या मागे एक उद्देश आहे. बालकांमध्ये साहित्यिक किंवा सांस्कृतिक एक सृजनशीलता तयार व्हावी हा देखील त्यामागे विचार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा असेल, संस्कृती असेल, साहित्य असेल ते टिकवायचं असेल ते आजच्या पिढीचं कर्तव्य, जबाबदारी आहेत. परंतु आजची जी बालक आहेत उद्याची प्रगल्भ आणि सक्षम नागरिक होणार आहेत.
तर अशा बालकांवर जर आत्ताच आपण संस्कार केले आणि त्यांना भाषेकडे, साहित्याकडे, संस्कृतीकडे वळवले तर नक्कीच त्याचा भविष्यात फायदा होईल. धन्यवाद. तुम्ही हा हो, भारा भागवत लेखक आहे त्याचे. हो हो, एक म्हणजे रंजक कथांचा जो काही साठा होता, बरोबर, बाल साहित्यात अगदी म्हणजे उत्कृष्ट ते जे पात्र तुम्ही सांगितलं फास्टर फेणे ते प्रसिद्ध आहेत, बरोबर आहेत. ही सुरुवात आहे. कसं आहे, आपलं साहित्य, आपलं संस्कृती खूप मोठं आहे, तर ही सुरुवात आहे. आणि जी काही नावं दिली आहेत, साने गुरुजी बालमनाचे कवी आहेत, श्यामची आई प्रसिद्ध आहेत, त्याच्यात हां हो चांगलेच आहेत. पुढच्या वेळेस नक्कीच आपण, ही सुरुवात आहे, पुढच्या वेळेस आपण हे कार्यक्रम आता हा शेवट नाहीये. आपण सर्वांना सहभागी करून घेणार आहोत, सर्व मान्यवरांचा विचार करणार आहोत. बाल साहित्यिक असतील, बालकवी असतील किंवा बाल नाट्य क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं असेल, तर तुम्ही ही जर विषय पत्रिका, कार्यक्रम पत्रिका बघितली तर आपण बालकांच्या संबंधातील वेगळ्या विषयावर आपण त्याच्यामध्ये हात घातलेला आहे. मग बालनाट्य असेल, बाल साहित्य असेल, बालक आणि पालक त्यांची मानसिकता असेल, बालगीतं असेल, बालक आणि कलाविष्कार असेल किंवा बोली भाषा, हा फार महत्वाचा आहे. शिक्षणामध्ये आता आपली प्रत्येकाची, आपण म्हणतो 12 कोसावर भाषा बदलते. प्रत्येक शाळेतली भाषा प्रमाण भाषा असेल, पण स्वतःची घरची बोली भाषा असेल, तो ज्यावेळेस शाळेत येतो आणि त्याला काय समस्यांना सामना करावा लागतो, असे बारीक सारीक विषय. म्हणजे मुलींचं संरक्षण, त्याच्याविषयी आपण याच्यामध्ये विचार करतोय. त्याच्यामध्ये बालकांची सुरक्षितता, त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र, म्हणजे एक छोट्या छोट्या, आणि बाल तंत्रज्ञान, म्हणजे पुढचं जे आधुनिक तंत्रज्ञान असेल, हे असेल, त्याचा आणि बालकांचा काय मानसिकता असू शकेल, त्याचा जो काही संवाद आणि संपर्कासाठी, अशा बारीक सारीक गोष्टी सूक्ष्मपणे आपण या कार्यक्रमात त्याचं नियोजन केलेलं आहे. आता 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, अजून काही गोष्टी करता आल्या असत्या, परंतु शेवटी तो अगदी रटाळ न होता रंजन पण झाला पाहिजे, त्याच्यातून जे अपेक्षित उद्दिष्ट ते देखील साध्य झालं पाहिजे. तर हा सर्व आपण नियोजन हे कार्यक्रम आत्ताने केलेले आहे. तुमचा महत्वाचा प्रश्न चांगला आहे. म्हणूनच या संमेलनामध्ये निवड पालक नाहीये, तर त्याच्यासोबत पालक देखील सहभागी असणार आहेत. आणि हा आता आपण सुरुवात आहे, बालकांपासून सुरुवात केलेली आहे. पालकांच्या बाबतीत देखील शासन भविष्यात असे कार्यक्रमांचं नियोजन करणार आहे. नाही, बरोबर आहे. म्हणून या कार्यक्रमातला जो एक परिसंवाद आहे, बदलत्या युगातील तंत्रज्ञान आणि बालमानसशास्त्र, आता विषय छोटा आहे, परंतु तुम्ही सांगितलेले ज्या काही सूक्ष्म मुद्दे आहेत किंवा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये नक्कीच त्या परिसंवादात विचार केला जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये राजीव तांबे असतील, अनुजा ब्रह्मे असतील, अशी मोठी मान्यवर त्याच्यामध्ये सहभागी झाली आहेत. नाही, नक्कीच शासन कसं आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा आता पुढचं जे AI तंत्रज्ञान असेल, त्याला आपण दूर सारून जाताच येणार नाहीये. त्याला सोबत घेऊन आपली भाषा, आपली संस्कृती
आणि आपलं साहित्य आपल्याला टिकवा लागणार आहे, जगवा लागणार आहे. ओके, अजून काय? हो, तसा प्रयत्न आहे. हे सर्व इकडे याबाबत शासनाच्या वतीने आणि सर्वांना कळवण्यात आलं ना. जेवढा प्रचार करायला पाहिजे तेवढा आम्ही प्रचार करतोय. त्या प्रचारातून जेवढे सहभागी होतील तेवढे आम्ही संध्याकाळचा वर्ग तेव्हा संध्याकाळच्या याच्यात नाटकं पाहायला वगैरे प्रवृत्त करतो आम्ही सर्व लोकांना. या शहरामध्ये मराठी टिकवण्यासाठी जगवण्यासाठी नाट्यपरिषदेतर्फे तुम्ही काय उपक्रम राबवले आहेत किंवा राबवणार आहात किंवा महापालिकेद्वारे मराठी बोलण्यासाठी काय तुम्ही प्रशासनाला सल्ला देणार आहात? नाही बरं, आमचा तर हा प्रयत्न म्हणजे आता मराठी नाट्य संमेलन, मराठी संमेलन हे या माध्यमातून आणि आमची नाटकं तर डेली चालूच असतात. 10 दिवसांनी 15 दिवसांनी ऑडिटोरियममध्ये वगैरे घेत असतो. आता इथे एक ऑडिटोरियम आहे, आता ऐरोलीचं पण आता नाट्य मंदिर तयार होतच आलं आहे. आता ते पण होणार आहे. जास्तीत जास्त खरं पाहिलं तर नवी मुंबईनंतर नवी मुंबई मराठी माणसांची होती, आता आहे. आणि ती टिकून ठेवण्यासाठी, मराठी माणसांची टिकून ठेवण्यासाठी आमचा सतत प्रयत्न असणार आहे. आता याच्यासाठी पण आता हे झालं, आता मे महिन्यामध्ये आम्ही नाट्यसंमेलनसुद्धा आमच्या मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून तो पण घेण्याचा आमचा संकल्प आहे. मराठी जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी जी कोणी संस्था जर काही विविध उपक्रम सांस्कृतिक असतील, सामाजिक असतील, मराठीच्या वाढीविषयी जर काही करत असतील तर त्याला शासनाने अथवा स्थानिक प्राधिकरण महापालिकेने काही आर्थिक सहाय्य केलं आहे. या संस्था अशा प्रकारचे उपक्रम राबवायला पुढे जातील. त्याबद्दल शासन काही विचार करणार आहे का? मराठा भाषा मंत्री उदय सामंत साहेब आहेत, तर त्यांना या गोष्टीची कल्पना देऊ. आणि अशा जर कुठल्या आपल्या संस्था असेल तर खरोखरच त्याच्या बाबतीत मी स्वतः उदय सामंत साहेबांशी बोलेन. आणि या बजेटमध्ये सुद्धा महानगरपालिकेचं बजेट येईल, तेव्हा त्या बजेटमध्ये पण काही तरतूद करावी असं त्यांना निर्देश करण्यात येईल. धन्यवाद. अजून कळालं काय? ठीक आहे, चला.